के मंत्री चंद्रशेखर बावनकुले कहते हैं विपक्ष को उसकी संख्यात्मक शक्ति के आधार पर केवल एक सीट मिलती है। महाविकास अघाड़ी को ही तय करना है कि वे किसे उम्मीदवार बनाना चाहते हैं। मैं इस पर क्या कह सकता हूँ? महाविकास अघाड़ी को स्वयं ही तय करना होगा कि वह विकास में आगे बढ़ना चाहती है। संख्याबळ जसं तसं मिळतं, संख्याबळावर आहे ना, त्यांचं संख्याबळ विरोधी पक्षाकडून जर उद्धव ठाकरे उमेदवार असतील तरच ही निवडणूक बिनविरोध होईल असं संजय राऊत त्यांनी ठरवायचं आहे. महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीने ठरवायचं आहे, मी काय ठरणार. त्यांनी कोणाचा उमेदवार दिला, पण महाविकास आघाडीमध्ये फार आलबेल नाहीये. त्यांच्याकडे आत्ताची स्थिती जी आहे ती संशयित आहे. त्यामुळे त्यांना जसं शरद पवार साहेबांना त्यांनी उमेदवार केला, आम्ही मान्य केला आणि सर्वांनी समोर गेलो. चांगला निर्णय करतील तर अनोपज होतील, नाही तर मग घोडा मैदान समोर आहे. नाही, पण एकूण महाविकास आघाडीमधल्या पक्षांमधलं हे सगळं वातावरण बघता तुम्हाला वाटते का एकमत होईल असं? कधी कधी एखाद्या नावावर एकमत होऊ शकतं. त्यांचे एकमत होईल अशी काही परिस्थिती नाहीये, पण एखादं नाव असं असतं की त्यावर एकमत होतं, विरोधी पक्षातही एकमत होतं, आपलं एकमत होतं. त्यामुळं त्यांनी विचार करायचा की कुणाला काय करायचं. त्यांच्या पक्षामध्ये फूट पाळायची असेल, त्यांच्या महाविकास आघाडीची फूट पाळायची असेल, ते निर्णय करतील, नाही तर त्या योग्य निर्णय करतील. योग्य निर्णय केला तर बघू.